नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। बघितलं ना, आज भाजी किती छान बनवलेली आहे। नेहमी शेंगदाणे घालून बनवायची अथवा सुकी बनवायची, त्यापेक्षा थोडी वेगळी टेस्ट बरं का। तर सर्वप्रथम आपल्याला आता खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून आणि बारीक वाटून ठेवा, अगदी पाणी न टाकताच। तर ते भाजून ठेवलं आहे आपण अगोदर, पण त्याचा वापर सर्वात शेवटी करायचा आहे। तर आता ते बाजूला काढून मस्तपैकी जिरे मोहरीची फोडणी द्या आणि 2 मध्यम आकाराचे कांदे मस्त बारीक चिरून त्यामध्ये परतवून घ्या बरं का। खूप छान अशी ही भाजी लागते। तर इथे आपल्याला पेस्ट करायची नाही अजिबात, असेच बारीक चिरून सगळं साहित्य वापरायचं आहे। नंतरून थोडा हिंगही टाका। हे बघा, आता कांदा परतत आला आहे ना, तर मग अशा पद्धतीने बारीक चिरून टॅमॅटो तोही त्यामध्ये परतून घ्या। मी येथे 2 मध्यम आकाराचे टॅमॅटो बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहे बरं का। आता ते व्यवस्थित शिजत आलेले आहे। आता त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, आलं अशा पद्धतीने वाटून तेही टाका, जेणेकरून टेस्टमध्ये आणखीन फरक पडेल। तर आता तेही परतत आलेलं आहे। त्यामध्ये आता लाल तिखट आणि हळद टाका। तर इथे मी फक्त लाल मिरची आणि हळद वापरलेली आहे, मसाल्याचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे। तर तेही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्या आणि नंतर अशा पद्धतीने चिरलेले फ्लावर, वाटाणे आणि श्रावण घेवडा म्हणजेच बीन्स अशा पद्धतीने चिरून स्वच्छ धुवून ते पण त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्या। जवळजवळ 1.5 ते 2 मिनिट त्या ग्रेव्हीमध्ये, म्हणजे जे आपण टॅमॅटो कांदा टाकलेला आहे ना परतून, त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्या। आता इथे मी फ्रोझन वाटाणे वापरलेले आहे। तुम्हाला ताजे मिळत असेल तर अतिउत्तम, किंवा मग तुम्ही ते वाळलेले वाटाणे भिजत घालून अगोदर कुकरची शिट्टी घेऊन मग टाका बरं का, जेणेकरून शिजायला वेळ लागणार नाही। तर हे बघा, मी व्यवस्थित परतून घेतलं आहे 1 ते 1.5 मिनिट। आता चवेपुरतं मीठ टाका आणि तुम्हाला किती रसरशीत करायचं आहे त्या पद्धतीने पाणी टाका। जवळजवळ 5 ते 7 मिनिटात कमी गॅसवर ही भाजी फार छान शिजली जाते बरं का, अतिउत्तम लागते। तर अजून आपल्याला यात मसाल्याचा वापर करायचा आहे। तर मी आता एक 5 ते 7 मिनिट कमी गॅसवर भाजी ठेवली आणि फार छान शिजली। हे बघा, अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला मसाले वापरायचे आहे। तर येथे 1 चमचा घरातील जो नेहमी तुम्ही भाजीला वापरतात तो 1 चमचा मसाला टाका, 1 चमचा आठवणीने किचन किंग मसाला टाका आणि 1 चमचा धना पावडर टाका। अशा पद्धतीने जे मसाले वापरतो ना आपण, त्यांनी टेस्ट खूप छान येते भाजीला। जसला तसा मसाल्याचा स्वाद राहतो तेलात न परतवता टाकल्यावर बरं का। तर आता सरतेशेवटी जे आपण खोबरं वाटून ठेवलेलं होतं ना सुकं, तेही टाका आणि आता भाजीचा सुवास घ्या। मस्त घरामध्ये वास दरवळत आहे, केव्हा खाईल असं झालेलं आहे। आणि 1-2 मिनिट वाफून घ्या। तेव्हा मैत्रिणींना रोज अशा सोप्या रेसिप्या असतात माझ्या, त्या बघताय का? आठवणीने बघत जा। माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा, तिथे पण डेली मी रोज रेसिपी टाकत असते। आणि ही नोटिफिकेशन रोज भाज्यांची तुम्हाला हवी असेल तर आठवणीने बेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून रोज तुम्हाला माझ्या रेसिप्या छान बघायला मिळेल। कोथिंबीर टाकून मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर खा अथवा भाताबरोबर खाल्ली तरीही छान। अशा पद्धतीने एकदाच भाजी बनवून बघा आणि मग बघा, तेव्हा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा। बाय।